नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो आणि ती म्हणजेच काय, IOCL रिक्रुटमेंट 2024. तर IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि टेक्निकल अटेंडंटची भरती 2024 ची निघून आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे एकूण पदे पाहायला मिळत आहे 476 पदे, आणि गोल्डन चान्स तुमच्यासाठी हा सुद्धा ठरणार आहे. आणि महत्त्वाची बाब, ITI सोबतच डिप्लोमा पास फ्रेशर भरती ही निघून आलेली आहे मित्रांनो. एवढ्या ट्रेडला संधी इथे असं लिहिलं आहे, कारण खरंच ITIच्या इथे भरपूर अशा ट्रेडला संधी मिळालेली आहे. तर IOCL मध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे, एक सरकारी नोकरी आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एकदा नक्की ऍडव्हर्टाइजमेंट पूर्णपणे बघायची आणि स्पीड 1.5 टाइम्स केली तरी चालेल. आणि महत्वाची बाब, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. ITI सोबतच डिप्लोमा ऑफ म्हणजे जे जेईच्या पोस्ट आहे त्या सुद्धा यामध्ये पाहायला मिळत आहे. तर IOCL सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, जी घंटी, त्याला प्रेस करून द्यायची. त्याच्यामुळे काय होते ना, असल्या प्रकारच्या नोटिफिकेशन असो, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलवरती चुपचाप जॉईन व्हायचं, कारण प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते. म्हणून तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करीत असतो. कुठल्या प्रकारची लिंक असो, कुठल्या प्रकारचा रिझल्ट लागला असो, याची संपूर्ण माहिती मिळते. चला ऍडव्हर्टाइजमेंट बघूया काय लिहिलं आहे ते त्याच्यामध्ये, आणि नंतर आपण चर्चा करूया. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जास्त प्रकारे वेळ वाया न गमावता मी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, इथे क्लिअरली मेन्शन आहे. एकदा आणि कशासाठी पोस्ट आलेली आहे तर बघा, रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह पर्सनल. तर नॉन एक्झिक्युटिव्ह मध्ये ज्या ज्या पोस्ट येतात त्याच्यामध्ये एकदा याच्यामध्ये सॅलरी बघा, ए आणि बी पॉईंट मध्ये तुम्हाला सॅलरी दिली आहे की 25,000 ते 1,05,000 रुपयाचं बेसिक ठरणार आहे. कोणकोणत्या रिफायनरीसाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये, जे आसामला आहे, बिहारला आहे, त्याच्या व्यतिरिक्त गुजरातला आहे, वेस्ट बेंगॉलला आहे, उत्तर प्रदेश मथुरा, पानिपत, हरियाणा, डिगबोई, त्यानंतर आसाम इथे, आणि पॅरादीप ओडिसा. त्याच्या व्यतिरिक्त फॉर पाईपलाईन डिव्हिजन मध्ये 25,000 1,00,000. त्याच्या व्यतिरिक्त काही ज्या पोस्ट आहेत त्याला 23,000 ते 78,000 रुपये, म्हणजे 23,000 बेसिक पासून तरी सुरुवात होणार आहे. तर यामध्ये सॅलरी मी तुम्हाला सांगितली. आता बघा, इथे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट प्रोडक्शन फोर, ह्या ज्या सर्व पोस्ट दिसते ह्या डिप्लोमा वाल्यांसाठी पोस्ट आहे, डिप्लोमा डिग्री वाल्यांसाठी पोस्ट आहे. एकदा तुम्ही बघून घ्या. आणि मी ITI वाल्याचं महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतोय, आणि डिप्लोमा वाल्यांनी ही ऍडव्हर्टाइजमेंट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईन. तिथे जाऊन तुम्हाला ती व्हिजिट करून तुम्हाला बघायची आहे. तर एकूण तुम्हाला ह्या डिप्लोमा वाल्यांच्या वॅकन्सी अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेल्या आहे. ते एकदा तुम्ही कुठे कुठे आहे ते एकदा बघून घ्या. जसं इथे दिले आहे की 207 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट फॉर इन्स्ट्रुमेंटेशन क्वालिटी, त्यानंतर बघा मेकॅनिकल, त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल. जसं मी एक इलेक्ट्रिकल 204 नंबरचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तर ज्युनियर इंजिनियर असिस्टंट फॉर जेई वाल्यांसाठी आहे. ओके, आता त्यानंतर बरोनी, गुजरात, हल्दिया, डिगबोई आणि बोंगन्स गाव. तर काय आहे ते, बोंगच गावाचा आहे. ओके, तर इथे ज्या ज्या पोस्ट आहे इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी पोस्ट ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला इथे URचं मिनिंग काय, EWSचं मिनिंग काय, हे सुद्धा मिनिंग यामध्ये दिलेलं आहे. तर ते सर्वांना माहिती आहे. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन वगैरे होते म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त बघा, इंजिनिअरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल याच्यामध्ये या पोस्ट आहे, याचं विभाजन अशा प्रकारे केलेलं आहे. चला, ITI वाल्यांसाठी सांगतो. ITI वाल्यांसाठी एक महत्वाचं, आणि इथे सर्वचे सर्व ट्रेड इलिजिबल ठरणार आहे. ओके, चला, तर टेक्निकल अटेंडंट EPRL उत्तर प्रदेशमध्ये एक पोस्ट पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, NRPL हरियाणाला मध्ये 4 पोस्ट आहे, NRPL पंजाबमध्ये 3 पोस्ट आहे, NRPL उत्तर प्रदेशमध्ये 2 पोस्ट आहे, SERPL ओडिसामध्ये 1 पोस्ट आहे, SERPL तेलंगणामध्ये 1 पोस्ट आहे, SRPL आंध्र प्रदेशमध्ये 1 पोस्ट आहे, SRPL कर्नाटकामध्ये 1 पोस्ट आहे, त्यानंतर SRPL तामिळनाडूमध्ये 1 पोस्ट आहे. आणि महत्वाची बाब, WRPL गुजरातमध्ये 12 पोस्ट आहे. तर तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप कराल ना, तेव्हा त्या प्रकारे पोस्ट प्रिफरन्स द्याल. ओके, तर गुजरातमध्ये 12 पोस्ट आहे, मध्य प्रदेशमध्ये 1 पोस्ट आहे, आणि राजस्थानमध्ये 1 पोस्ट आहे. ह्या अशा टोटल आपल्याला तुम्हाला एकाच जॉबची गरज आहे, एका सीटची गरज आहे, एका पोस्टची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, एक जॉब पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरणे फारच गरजेचे आहे, आणि एक्झामिनेशन सेंटर सुद्धा तुम्हाला नजदीकच
मिळणार आहे किंवा जवळच मिळणार आहे. ओके, चला ही बाब समजली. तर त्याच्या व्यतिरिक्त बघा इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट 4 याच्यासाठी काय काय मागितलंय, यामध्ये इथे डिप्लोमा वगैरे 3 वर्षाचा मागितला. एकदा बघून घ्या, मी इलेक्ट्रिकलचं सांगून देतोय. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट 4 इलेक्ट्रिकल, 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये मागितलाय. 50% मार्क्स पाहिजे जनरल EWS OBC ला, 45 मार्क्स पाहिजे SC ST OBC ला. ओके, त्याचप्रमाणे मेकॅनिकल वाल्यांचं सुद्धा तसंच ठरणार आहे. ओके, चला. तर आता मी ITI वाल्यांचा सांगण्याचा प्रयत्न करतो की खरंच एवढ्या मोठ्या ट्रेडला संधी मिळाली आहे का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चुपचाप फॉर्म भरायचा, चुपचाप परीक्षा द्यायची. जरुरी नाही की तुमचं सिलेक्शन होईलच, परंतु तुम्ही जर एक एक एक्झाम द्याल नाही. आणि याच्यामध्ये महत्वाची बाब सांगतोय, तुम्हाला 75 प्रश्न टेक्निकलचे येणार आहे आणि 25 प्रश्न तुम्हाला नॉन टेक्निकलचे येणार आहे. म्हणजे तुमचे लागण्याचे चान्सेस इथे जास्तीत जास्त प्रमाणात वाढून जातात. तर बघा इथं काय काय कोणत्या कोणत्या ट्रेडला संधी मिळाली. टेक्निकल अटेंडंट ग्रेड 1, मॅट्रिक 10th पास आणि ITI पाहिजे गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मधून, म्हणजे प्रायव्हेट ITI मधून केलं तुम्ही तरी चालते. स्पेसिफाईड ITI ट्रेड अँड ड्युरेशन ॲज मेन्शन बिलो. तर ड्युरेशन किती वर्षाचा ITI चालणार आहे हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. तर आणि कोणतं पाहिजे, तर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे, ITIचं सर्टिफिकेट पाहिजे, ते असणारच. चला, तर पहिलं कोणतं ट्रेड इलिजिबल आहे, तर नंबर 1 बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड इलिजिबल आहे, 2 वर्षाचा कोर्स पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड इलिजिबल आहे, 2 वर्षाचा कोर्स पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त फिटर ट्रेड इलिजिबल आहे, 2 वर्षाचा ट्रेड पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेड इलिजिबल आहे, 2 वर्षाचा ट्रेड पाहिजे. ओके, बघा त्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 2 वर्षाचा, मशिनिस्ट पाहिजे, ग्राइंडर 2 वर्षाचा ट्रेड, ऑपरेटर कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम 2 वर्षाचा ट्रेड इलिजिबल आहे. टर्नर वाले सुद्धा इथे इलिजिबल आहे, 2 वर्षाचा ट्रेड. वायरमन ज्यांचं 2 वर्षाचा ट्रेड आहे, वायरमन वाले विद्यार्थी देखील इथे इलिजिबल आहेत. त्यानंतर ड्रॉफ्ट्समॅन मेकॅनिकल वाले इलिजिबल आहेत. त्यानंतर मेकॅनिकल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स वाले इलिजिबल आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले इलिजिबल आहेत. RSC वाले सुद्धा इलिजिबल आहे. आणि मेकॅनिक डिझेल मेकॅनिक वाले जे 1 वर्षाचं ट्रेड असते ते सुद्धा यामध्ये इलिजिबल आहे. एवढे विद्यार्थी इथे फॉर्म फिलअप करणार आहे. सर्वांना काय पेपर पॅटर्न सुद्धा एकदा मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा तुमचं कसं काय सिलेक्शन होणार आहे ते सुद्धा इथे गिवन त्यांनी दिलेलं आहे. तर एकदा मी तुम्हाला ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी गिवन दिलेलं आहे. ओके, चला त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सिलेक्शन कसं होणार आहे ते एकदा सिलेक्शन दाखवून देतोय. ओके, चला इम्पॉर्टंट नोट्स रिलेटेड क्वालिफिकेशन पॅरामीटर. अच्छा, इथे क्वालिफिकेशन पॅरामीटर गिवन आहे. ओके, त्यानंतर बघा ह्या नंबर ऑफ पोस्ट होत्या, त्या कोड दिलेला आहे नंबर ऑफ पोस्टच्या. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट नोट्स वर्क एक्सपिरियन्स क्रायटेरिया, हा क्रायटेरिया दिलेला आहे. आणि त्यानंतर रिझर्वेशन SC ST OBC ला रिझर्वेशन गिवन आहे. हे रिझर्वेशन बघून घ्यायचं, कारण SC ST OBC ला किती वर्षाचं रिलॅक्सेशन असते. तर ITI वाल्यांसाठी एज रिलॅक्सेशन काय आहे हे यामध्ये गिवन दिलेलं आहे. एकदा एज रिलॅक्सेशन बघून घ्या. तर ह्या ज्या JEA पोस्ट आहे जनरल वाल्यांसाठी 27 वर्ष, SC ST वाल्यांसाठी 32 वर्ष, OBC वाल्यांसाठी 30 वर्ष. ओके, त्यानंतर बघा JEA याच्यासाठी 28 जनरल, 33 SC ST आणि OBC 31. आणि महत्वाचं ITI वाल्यांसाठी किती वय असणार आहे, तर ITI वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वय बघून घ्या. तर टेक्निकल अटेंडंटसाठी 26 वर्ष काय असणार आहे एज क्रायटेरिया जनरल वाल्यांचा आणि EWS वाल्यांचा. SC ST वाल्यांसाठी 31 वर्ष आणि OBC नॉन क्रिमिनल वाल्यांसाठी 29 वर्ष असणार आहे. क्लिअर. चला, आता मी तुम्हाला काय दाखवणार होतो, सिलेक्शन ऑफ मेथॉडॉलॉजी. हा महत्वाचा पॉईंट आहे बघा. तर इथं तुमचं सिलेक्शन कशाने होणार आहे, द सिलेक्शन मेथॉडॉलॉजी विल कंप्राइज कम्प्युटर बेस्ड, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट 100 क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क्स इज द टाइम अलॉटेड कम्प्लिटेड CBT इन 120 मिनिट्स. म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. तर ते 100 प्रश्न कसे असणार आहे, 75 प्रश्नाचं सब्जेक्ट नॉलेज राहील आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी राहील 15 मार्क्स आणि जनरल अवेअरनेस राहील 10 मार्क्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे बघा तुमचा किती प्लस पॉईंट आहे की 75 प्रश्न टेक्निकलचे येतील, त्याच्यात न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग आणि गणित राहील 15 मार्काचे आणि जनरल अवेअरनेस असणार आहे तुमचं 10 मार्काचं. असे 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे. ओके, चला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले आहे, जनरल इन्स्ट्रक्शन इथे दिले आहे. एकदा मी तुम्हाला
एक्झामिनेशन सेंटर कुठे राहील हे सांगून देतोय आणि तुम्हाला अप्लाय कधीपासून करायचा हे सांगून देतो. तर अप्लाय करायचं आहे तुम्हाला, बघा इथे क्लिअरली दिलेलं आहे 22/7/2024 पासून तर 21/8/2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथे क्लिअरली दिसते तुम्हाला या बॉक्समध्ये कधीपासून 22/7/2024 पासून तर 21/8/2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे. मग एक्झामिनेशन सेंटर कुठे मिळणार आहे तुम्हाला, तर एक्झामिनेशन सेंटर सुद्धा तुम्हाला एकदा दाखवून देतोय. बघा लिस्ट ऑफ टेंटेटिव्ह सिटीज ऑफ कंडक्ट ऑफ सीबीटी. हा टेंटेटिव्ह सिटी आहे, तर महाराष्ट्रातील जेवढेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एकदा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठे कुठे सेंटर मिळू शकते, कुठे कुठे जवळ असणार आहे. ओके, चला एकदा मी तुम्हाला सेंटर दाखवतो. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, डिब्रुगड आसाम, गुवाहाटी आसाम, जोरहत कुठे येते, सिलचर कुठे येते, मुझफ्फरपूर, पटना, रायपूर हा जे नागपूरच्या लगतच असताना त्यांच्यासाठी रायपूर इझी पडते. दिल्ली, एनसीआर, अहमदाबाद जे मुंबईला लागून असेल ते अहमदाबाद, वडोदरा, अंबाला, हरियाणा, रांची, झारखंड, बँगलोर, भोपाल. हा भोपाल एक तुम्हाला रायपूर जवळ पडते आणि एक भोपाळ जवळ पडते. त्याच्यानंतर बघा मुंबई, जे महाराष्ट्रातील मुंबईवाले आहेत ते मुंबईला जाऊ शकता. मुंबई 14 तासाचा रन असतो, तर भोपाळ हे 6 तासामध्ये तुम्ही नागपूर पासून पोहोचून जाल. ओके, त्यानंतर बघा बहरनपूर, भुवनेश्वर, कटक, मोहाली, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, आग्रा. हैदराबाद सुद्धा जवळ पडते. लखनौ, प्रयागराज. त्याच्या व्यतिरिक्त बघा देहरादून, दुर्गापूर, सिलीगुडी, कोलकाता. तर तुम्हाला कोणकोणते सेंटर जवळ पडेल, तर एक तर रायपूर जवळ पडेल नागपूरवाल्या चंद्रपूरवाल्या विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर भोपाळ सुद्धा जवळ पडेल, भोपाळ, आणि त्याच्यानंतर हैदराबाद सुद्धा जवळ पडेल आणि तुम्हाला एक मुंबई सेंटर आहेच. ओके, हे 4 सेंटर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जवळ पडेल. तर ही महत्वाची रिक्रुटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. IOCL एक सेंट्रल गव्हर्नमेंटची चांगली PSU आहे, चांगले पर्क्स मिळतात, चांगले फॅसिलिटी मिळते. परीक्षा निश्चित द्या, सिलेक्शन हो अथवा नाही हो, परंतु सिलेक्शनच्या मार्गावर तुम्ही नक्की राहा. ओके, परीक्षा द्या, फॉर्म भरा आणि आवर्जून परीक्षेला जा. ओके, कारण ये सफलता एक दिन में नहीं मिलती, लेकिन एक दिन जरूर मिलेगी. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा एवढी मेहनत करतो राजू, एक लाईक करून टाकत जाना. तुम्ही लाईक करता तर मोटिवेशन येते. चला लाईक करून द्या, दिल से लाईक कर द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.